आपल्याला यजमान संघ म्हणजे ओक्षीचा संघ यजमान संघ या ठिकाणी पदार्पण करणार आहे। हा शेवटचा संघ आहे ओक्षीचा संघ। बघा सर्वांचं लक्ष असू द्या। मी सुरुवातीला सांगितलं असं कुठलं गाव नाही कोकणामध्ये, असं कुठलं गाव नाही तिथं काल काही नृत्य पथकाचं नाव नाही, असं कुठलं गाव नाही तिथं काल काही नृत्य पथकाचं नाव नाही। असा हा काल काही नृत्य पथक कुशवडे तालुका संगमेश्वर या ठिकाणी बघा आपल्या घराघरामध्ये आमच्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने हा सांबर प्रत्येक घरामध्ये नेला जातो आणि हा सांबर या ठिकाणी आज स्पर्धेच्या ठिकाणी सुंदर असा देखावा आपल्याला या ठिकाणी कालकाई नृत्य पथक कुशवड्याच्या वतीनं हा देखावा सादर केला जातोय। सांबर बघा कशी उडी मारतोय, कशा पद्धतीने त्याचा घुमट आहे, कशा पद्धतीने त्याची हालचाल आहे। असा हा मी सुरुवातीला सांगितलं एक चांगला देखावा गेली 25 वर्षांचा त्यांच्याकडं अनुभव आहे। असा हा कालकाई नृत्य पथक कुशवड्याचा संघ या ठिकाणी देखावा सादर करतोय। बघा सांबर कसा धावतो, तुम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये पाहिला नसेल पण आमच्या कोकणामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अशा पद्धतीचा हा सांबर, अशा पद्धतीचा हा सांबराचा देखावा सांबर घरोघरी नेला जातो, रानामध्ये दिसतो, रात्री रस्त्यामध्ये दिसतो, कोणाच्या घरामध्ये बाजूला दिसतो। असा हा सांबर पारंपरिक पद्धतीचा हा सुंदर देखावा सांबराचा देखावा कालकाई नृत्य पथक कुशवड्याच्या वतीने सादर केला जातो। सुंदर देखावा आहे, सांबराने पूर्ण आलिंगन दिले, पालखीचं प्रदर्शन पालखीचं दर्शन घेतलंय आणि सांबर एकदा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं घुमट बघा, बघण्याची पद्धत बघा, काय देखावा दाखवला जातोय। उंच उडून असा उंच मान धन्यवाद। या असा देखावा डोक्यावरती समय घेऊन जर आपल्याला आवडत असेल कालकाई नृत्य पथक कुशवडे तर जोरात टाळ्या हो द्या या पथकासाठी। रसिकाने टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं। दादा माझ्या माईकचा आवाज कमी झाला का काय? आवाज जरा कमी होतोय मला। आता हा कार्यक्रम संपला की निघाली मला उद्या पण कार्यक्रम आहे। ओके धन्यवाद। सुंदर देखावा जरा जोरदार टाळ्या हो द्या। बघा दिशाने वाला बघा 2 नंबरचा तो झांजवाला मानकरी आहे तो आमचे श्रीराम दादा भागडे। अगदी अप्रतिम असं 50 क्रॉस आहे त्याच्या मागचे बघा। विवाह गावीला देवापाशी त्याचा उजेड गेला तुळशीपाशी, विवाह सांगतो वाकीला अंग मानव जातीला सुद्धा आणि भुजाला आज आमच्या साथीला। नक्कीच घोड्यावर बसून विराजमान झाले आई कालकाई नृत्य पथक कुशवडे फेमस केलं पाहिजे। चला म्हणूनच म्हटलेलं आहे कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाचा संदेश देणारे गाडगे बाबा सत्तानी सगुरीसाठी सत्तामारी देश म्हणणारे आहे बाबा। या संताने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर प्रचंड सामर्थ्य मिळवलेलं आहे। धन्यवाद दादा। बघा मी सुरुवातीला सांगितलं की आई कालकाई नृत्य पथक काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सादरीकरण कसं करते बघा। एकाने म्हणजे घडशी मुळे आमचे खास आकर्षण करणारे त्यांनी स्वतः डोक्यावरती पालखी घेतले आणि एक दिकेला माणूस त्याच्या माणसाच्या डोक्यावरती उभे घेतले आणि बघा घोड्यांचा रथ रचलाय। गणपती बाप्पा स्वार झाले, पहिल्याच मनाला या ठिकाणी रचला जातोय आई कालकाई नृत्य पथक कुशवड्याच्या वतीनं। पेटवली गेले समय डोक्यावर घेतली जाते। खास आकर्षण दिनेश दादा घडशी यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळतंय।
देवीच्या दरबारामध्ये हा यज्ञ समजला जातो। घरामध्ये ज्या वेळेला धूप दाखवला जातो तो एक प्रकारचा अग्निहोमच असतो आणि तो यज्ञ समजला जातो। म्हणून काही मंडळी भक्ती मार्गातले आहेत ते ज्या घरामध्ये भक्तिमय वातावरण असतं तिथं दशामानाला अजिबात थारा नसतो।